की लोकमान्य हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं. तर ठीक आहे म्हणले ॲडमिट होऊ द्या आणि काय परिस्थिती मला तिथे कळवा. ऋषिकेशने मला सतत कॉल केला आणि अशी परिस्थिती आहे तशी परिस्थिती मला सांगत त्यांना मी सांगितलं की जोपर्यंत बाबांचं बिल येत नाही तोपर्यंत त्यांचे उपचार चालू राहू द्या. कारण मध्ये आधी आलं की उपचाराला थोडंसं अडचण येते. तर पुढं काय झालं तुम्ही सांगा. पहिले तर ट्युमरचं ऑपरेशन झालं ते सक्सेसफुल झालं. आम्हाला एक 4 ते 5 दिवसांनी डिस्चार्ज पण मिळणार होता, पण आदल्या दिवशी अचानक त्यांना ताप यायला लागला. म्हणून त्यांना परत ICUत शिफ्ट केलं आणि मग सांगितलं की त्यांना कसलं तरी इन्फेक्शन झालं आहे. तर नेमकं कशाचं झालं आहे कळत नाही आहे म्हणाले, पण आपण अँटीबायोटिक सुरू केलं, हायर अँटीबायोटिक सुरू केलेले आहेत. 7 दिवसाचा कोर्स आहे आपला. म्हणलं ठीक आहे चालेल. पण नंतर मग 2 दिवसांनी त्यांचा ताप परत ते नॉर्मलला आले, परत त्यांना जनरलला शिफ्ट केली. मग एक 7 दिवस झाल्यानंतर मग ते म्हणाले की आता आपण सोडूयात, त्यांना झाले आपलं अँटीबायोटिक घेऊन. पण इवन त्यांचं पाठीतनं पाणी पण काढलं, त्याची टेस्ट केली, त्याच्यात थोडंसं इन्फेक्शन आलं असं त्यांनी सांगितलं आणि ते बोलले त्याच्यावर औषधं सुरू केली आहेत आता. आणि मग परत त्यांना ती अँटीबायोटिक संपल्यावर परत त्यांना त्रास सुरू झाला आणि मग त्यांना परत ICUत शिफ्ट केलं आणि मग सोनोग्राफीत त्यांना मग 8 दिवसांनी कळलं की त्यांचं पित्ताशयातला सूज आली आणि तिकडे इन्फेक्शन आहे आणि त्याच्यामुळे हे होतं. ते CT स्कॅनला म्हणून खाली नेलं. जाताना ते व्यवस्थित बोलत होते, पण आल्यानंतर त्यांनी काहीच म्हणजे असं त्यांना त्रासच सुरू झाला. त्यांना ऑक्सिजन कमी पडायला लागला. मग त्यांना व्हेंटिलेटर काल रात्री लावला आणि आज पहाटे 3:30 वाजता मला परत हॉस्पिटलला बोलावलं आणि ते म्हणाले की नाही, म्हणजे त्यांनी 4-5 वेळेला हे केलं, प्रयत्न केला, पण ते नाही आहे म्हणून सांगितलं नंतर मला. काय झालं तुला विषय ज्यावेळेस ॲडमिट करत होतं त्यावेळेस त्यांनी 3 लाखाचं एस्टिमेट दिलं होतं आणि आपण वेळोवेळी किंवा इतर संस्थांच्या मदतीने 3,40,000 रुपये भरले होते. पण ज्यावेळेस आता डिस्चार्जची वेळ आली किंवा मयत आमच्या रुग्णाला परत आमच्याकडे घ्यायची वेळ आली तेव्हा त्यांनी 8 लाखाचं बिल दिलं होतं. त्यामुळे 4 लाख भरलेले असल्यामुळे 3,75,000 पेंडिंग होतं. जेव्हा आम्ही रुग्ण संघर्ष समितीचे संजय भोगावळेकरांशी संपर्क साधला मग ते तातडीनं आमच्या मदतीला आले आणि त्यांचे वर्ष पूर्ण बिल माफ केलं आणि आम्हाला आमचे रुग्णाची बॉडी आमच्या ताब्यात दिलेली रिलीज केलेली आहे. तर मी रुग्ण हक्क संघर्ष समितीचे संजय भावळेकर साहेबांचे आभार मानतो. बरं पुरतं काय असेल ते कुणालाही काय अडचण